नमस्कार मित्रांनो, मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. जुन्या पेन्शन बाबत नवीन अपडेट. कर्मचाऱ्याची प्रतीक्षा संपली. दिनांक 12 ऑगस्ट 2024. मित्रांनो, बातमीचे टायटल आहे जुनी पेन्शन बाबत नवीन अपडेट. कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली. जाणून घ्या सविस्तर माहिती. दिनांक 12 ऑगस्ट 2024. नमस्कार मित्रांनो, आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत. आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे अपडेट चे स्पष्टीकरण जाणून घ्या सविस्तर. जुन्या पेन्शन योजनेबाबत वाट पाहण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यास कोणत्याही परिस्थितीत तयार नाही. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भात नवीन अपडेट आता समोर आले आहेत. जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा, ही नम्र विनंती. संपूर्ण देशभर ही बातमी फार महत्त्वाची असल्यामुळे आपण ही बातमी व्हायरल करत आहोत. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व कर्मचारी अनेक वर्षापासून सरकारकडे जुनी पेन्शन योजनेची मागणी सतत करीत आहेत. त्यासाठी अनेक संप आणि मोर्चे सुद्धा झाले आहेत. जुन्या पेन्शन योजना मागणी बाबत महाराष्ट्र सोडून इतर काही घटक राज्य प्रशासनाने मंजुरी देऊन ती योजना त्यांच्या घटक राज्यात कार्यान्वित केली किंवा सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून आता जुन्या पेन्शन योजनेविषयी नवीन बातमी समोर आलेली आहे. जुन्या पेन्शन बाबतचा प्रश्न संपूर्ण देशभर ढवळून निघाला आहे आणि या प्रश्नावर सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजूने संपूर्ण चर्चा सुद्धा झाली आहे. भारत सरकारने जुन्या पेन्शनचे रूपांतर नवीन पेन्शन योजनेत करण्याचा कालावधी सुद्धा वाढवला आहे. केंद्र सरकारकडून जुन्या पेन्शन योजनेचा मार्ग बंद केला आहे, तसेच हा मार्ग मोडून काढला आहे. मध्यंतरी सरकारने जुन्या पेन्शनचे रूपांतर नवीन पेन्शन मध्ये करण्याबाबतचे धोरण तयार केले होते, पण त्याबाबत अजूनही सुद्धा केंद्र सरकारचे स्पष्ट मत दिसून येत नाही. त्यामुळे जुनी पेन्शन मंजूर करण्याबाबत किंवा नवीन पेन्शन मंजूर करण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया सरकारची दिसून येत नसल्यामुळे केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजनेच्या संदर्भात तसेच जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात आणि सुधारित पेन्शन योजनेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या निर्णयाला अंतिम मंजुरी दिली नाही. त्यामुळे आता सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे आणि या अगोदर काही महिन्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लिखित विधान केले होते की 1 जानेवारी 2024 पासून केंद्र सरकारी नोकरीत लागू झालेल्या सर्व नव्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना महत्त्वाची आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी हे केलेले विधान जानेवारी 2024 पासून सरकारी क्षेत्रात रुजू झालेल्या सशस्त्र सेनेव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनाही लागू होत आहे. या संदर्भात असे त्यांचे स्पष्ट मत आहे. पेन्शन विभाग आणि पेन्शन कल्याणकारी न्याय विभागाने 3 मार्च 2023 रोजी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण आदेश जारी केला होता आणि त्या आदेशामध्ये सिव्हिल कर्मचाऱ्यांना केंद्रीय सिव्हिल सेवा नियम 1972 अंतर्गत समाविष्ट करण्याची महत्त्वपूर्ण संधी देण्यात आली होती. कर्मचारी केंद्र सरकारच्या विभागात भरती 22 म्हणजे कर्मचाऱ्याची केंद्र सरकारच्या विभागात भरती 22 डिसेंबर 2023 च्या अगोदर झाली आहे. त्यांना ओल्ड पेन्शन स्कीमचा लाभ घेता येणार आहे आणि त्यानंतर पुढे भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ घेता येणार नाही. असे केंद्र सरकारने सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात सरकारचे स्पष्ट मत अजूनही व्यक्त केलेले दिसून येत नाही. म्हणून कर्मचाऱ्यात असंतोष पसरला असून महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी आता तर संपाचे हत्यार उपसले आहेत पुन्हा आणि म्हणूनच संप हा अटळ आहे. आणि मित्रांनो, जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये सरकार देण्यास तयार नसल्यामुळे संप यशस्वी करणे आपल्या हातात आहे. पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निवांत राहा.